2 चेंडू 1 धाव. बघूया तिसरा बॉल. अब्बू. स्लोवर वन. पंचांचा इशारा. निर्धाव चेंडू. हाणामारीच्या षटकात डॉट बॉल. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. चार चेंडू 3 धावा. बघूया 2 बॉल कशा प्रकारे राबाळे संघ धावा करतायत. एक ओव्हरची समाप्तीनंतर सिद्धिविनायक राबाळेच्या संघाचा धावसंख्या झालेली आहे 6. बघू कुक्षत संघाकडून आता गोलंदाजीला कुठला गोलंदाज येतोय. दुसरा गोलंदाज विनय शर्मा. बघू आपल्या संघासाठी काय करतात. कुक्षेत संघाकडून दुसरं षटक विनय शर्मा. स्टार गोलंदाज. पहिल्या चेंडूवर 2 धावा. राबाळे संघाला पहिल्या षटकात काय हाणामारी करता आली नाही. बघूया दुसरा षटक. दुसरा बॉल. फुल चेंडू वरती फ्लायटेड डिलिव्हरी. काही याला फुल टॉसला टोल वसूल करता आला नाही बॅट्समनला. खूप गचाळ बॅटिंग. खूप दयनीय अवस्था रबाळे संघाची. बघूया तिसरा चेंडू. विनय शर्मा. स्टार. स्लोवर वन. पुन्हा एकदा चुकवलेला आहे रबाळे संघाला. अशी फलंदाजी तुम्ही करू शकत नाही. 4 षटकांचा सामना. तुम्हाला जवळजवळ 40 धावा करायला पाहिजे.
पुन्हा एकदा चुकवलेला 5वा चेंडू. विनय शर्मा कुक्षेत संघाचा उभरता सितारा स्टार गोलंदाज अनुप दादा यांच्या घडवलेला गोलंदाज. शेवटचा चेंडू विनय शर्मा यांच्या षटकातला. बघूया रबाळे संघ फायदा उचलतोय का नाही. गरज आहे, खूप मोठा फटका आला पाहिजे. इट्स अ ह्यूज आउट. सोहम थँक्यू डीजे सोहम. थोडा स्पीडअप करा. या षटकाने रबाळे संघाचा कॉन्फिडन्स थोडा हाय झालेला आहे. बघूया आता 2 षटकामध्ये किती धावा उभारतायत. 2 ओव्हरीच्या षटकानंतर रबाळे संघाची धावसंख्या झालेली आहे 15. बिनबाद 15. कुक्षेत संघाला अजूनही विकेट घेता नाही आलेली. थोडा स्पीडअप करायचा आहे कुक्षेत संघ, खूप उशीर झालेला आहे. कव्हर ड्राईव्हला मारलेला ब्रिजेश याला पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार. डीजे सोम. बघूया पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यावर ब्रिजेश दुसरा बॉल कसा कमबॅक करतायत का रबाळे संघाचा बॅट्समन त्याच्यावर अजून टोल वसूल करतायत. बघूया दुसरा चेंडू स्लोवर. समजदारीचा क्रिकेट. पहिला चौकार सिंगल. पहिल्या मॅचीत सामनावीर घेतलेला फलंदाज प्रकाश त्याला स्ट्राईक दिले. बघूया ब्रिजेश 2 चेंडूवर 5 धावा खर्च केल्यात. तिसरा बॉल. वाईट चेंडू. गचाळ गोलंदाजी. 2 चेंडूवर 6 धावा खर्च केल्यात. 1 आहे का. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर 23 धावसंख्या. कमबॅक केलेला आहे रबाळे संघाने. ब्रिजेश चौथा बॉल. ग्राउंड शॉट. तिथे विनय शर्मा स्टार पण फंबलिंग झालेला आहे. गुड थ्रो. चार बॉल झाल्यानंतर 24 धावसंख्या. बघूया 5वा चेंडू.
व्हाईट चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक. कमबॅक केलेला आहे ब्रिजेश याने. मारलेला असा फटका बघूया. षटका. इट्स ह्यूज. आउट ऑफ द पार्क. डीजे सोम. खूप महागडं षटक ब्रिजेश यांचं. याच्यानंतरचा सामना असेल उत्कर्ष दिवा वर्सेस आद्या 11 करावे. सानपाडे गावाचे उद्योजक ज्ञानेश्वरजी ठाकूर यांनी समालोचन कक्ष गाठावे. यांचा सन्मान होणार आहे किरणजी मेहने यांच्या हस्ते. कुक्ष अनुप दादा. बघूया तिसरा षटक खूप महागडा होता. कमबॅक करायची गरज आहे कुक्षेत संघाला. चौथा षटक बघूया. फुल टॉस चेंडू होता पण फुल टोल वसूल करता आला नाही रबाळे संघाला. अनुप दादाचा एक्सपिरियन्स आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी. एक चेंडू 2 धावा. ज्ञानेश्वर दादा शिरवणे गावचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार यांनी व्यासपीठावर यावे. तिसरा चेंडू डॉट बॉल. कमबॅक बरोबर केलेला आहे कुक्षित संघाने. पंचांचा निर्णय डिक्लेअर मध्ये 1 धाव. चांगला फटका होता पण बॉलरचा अनुभव पण तेवढाच मातब्बर होता. पहिल्या इनिंग मधले 2 चेंडू शिल्लक. बघूया रबाळे संघ काय करतोय. चांगला फटका होता पण ग्राउंड फील्डचा कारणीभूत. 2 धावा. चांगली क्षेत्ररक्षक विनय शर्मा स्टार. धावा झाल्या त्या 37. एक चेंडू शिल्लक. निर्णायक षटक. टार्गेट सेट.
स्लॉट मध्ये चेंडू होता पण प्लॉट मध्ये पाठवता नाही आला. दिलेल्या घरी सुकिरा. फलंदाज बाद. उत्कर्ष दिवा आणि आद्या 11 करावे. यांचे दोन्ही कॅप्टन टॉस साठी यावे. लास्ट कॉल नाही तर पॅनलाइज केलं जाईल. उत्कर्ष दिवा आणि आद्या 11 करावे. कॅप्टन लवकरात लवकर यावे. व्हाईट चेंडू. बॉलरवर पण दबाव आहे. चार बॉल 13 धाव संख्या. अजून 2 बॉल शिल्लक. बघूया विनय शर्मा काय करतायत. कुक्षेत संघाला लागलेला तिसरा हादरा.
अजून एक उभरता सितारा कुक्षत गावाचा संकल्प लेफ्टी. अजूनही एक चेंडूचा शिल्लक आहे. धावसंख्या आहे 13. या बॉलवर मोठा प्रहार करायला लागेल कुक्षित संघाला. स्पीडअप करायचा आहे रबाल संघ, खूप उशीर झालेला आहे. अजूनही 4 सामने आम्हाला संपवायचे आहेत. थोडा सहकार्य करा. लास्ट बॉल. चांगल्या बॉलला सन्मान दिलेला आहे संकल्प यांनी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 14. बारा बॉल 24 धावसंख्येची गरज. 3 मोठे फटके कुक्षित संघाला तिसऱ्या फेरीमध्ये नेऊ शकते. रबाळे संघाकडून तिसरं षटक आणि निर्णायक षटक नितीन. बघूया 12 बॉल 24 धावा. संकल्प यांनी मारलेला फटका हवेत, कीपर कॅचचे खाली आणि बाद. या कुक्षित संघाला खूप अपेक्षा होता, पण संकल्प याला काय करता आलं नाही. बघूया, अजून गेम गेली नाही. विनोद यांना एक पण बॉल नाही भेटला. 11 बॉल 24 पाहिजे अजून. गेम इज ऑन. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. अकरा चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज कुक्षित संघाला. LBW आउट. शाहरुख यांच्या खेळीचा अंत झालेला आहे. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून उद्या रविवार दिनांक 26/1/25 रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे शिवसेने शाखेमध्ये. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. नवीन फलंदाज अबू, बघू आपल्या संघासाठी काय करतात.
10 चेंडू 23 धावाची आवश्यकता कुक्षर संघाला. बघू काय काय होते आता पुढे. सुंदर चेंडू होता असा ब्लॉक पडलेला चेंडू आणि विकेट झालेला आहे रनआउटच्या माध्यमातून. नऊ चेंडू 23 धावा. आव्हान आता मोठा होत चाललेला आहे. बघू आता विनोद पाटील आपल्या संघासाठी काय करतात. चांगली गोलंदाजी करतात इथं नितीन. 3 चेंडू मध्ये केवळ एकच धाव दिलेली आहे, ती पण वाईट. नऊ चेंडू 20 धावा. फ्रीड चेंडू असेल आता हा. बघू आता विनोद पाटील आपल्या संघासाठी कुठला फटका मारतात. आणि हा सुरेख चेंडू. विनोद पाटील यांना काय समजलेलाच नाही. स्लोअर पाटीलचा चेंडू. बघू पंचाचा निर्णय काय आहे. लेग बायच्या पद्धतीने एक धाव. धावसंख्या झालेली आहे 19. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधला. हवेत चेंडू उडलेला आहे. बघू झेल होत आहे का. झेल सोडलेला आहे. बघू झेल किती महागात पडेल आता रबाले संघाला. 2 धावसंख्या काढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 21. समीकरण आलेलं आहे आता 6 चेंडू 17 धावा. बघू आता विनोद पाटील यांना मोठे फटके कुठेतरी मारायला लागतील. कुक्ष संघाला 3rd राऊंडला जायचं असेल तर. स्पीडअप करा संघ. राबाले संघाने खूप वेळ घेतलेला आहे आता. उत्कर्ष दिवा आणि करावे संघ दोन्ही कर्णधार इथं टॉस का बॉस साठी या. खूप वेळ झालेला आहे. शेवटचा कॉल असेल, नाही तर तुम्हाला पॅनलाइज करता येईल. कोणी प्रतिनिधी आला असेल तरी या. उत्कर्ष दिवा. खूप वेळ झालेला आहे. बघू आता किती धावसंख्या. 6 चेंडू 17 धावा. नवीन गोलंदाज येत आहे सागर. बघू काय करतात आपल्या संघासाठी आणि विनोद पाटील आपल्या संघासाठी किती धावा करतात. आणि हा वाईट चेंडू. धावसंख्या झालेली आहे 22.
आणि हा परत डॉट चेंडू. विनोद पाटील यांना काय समजतच नाही. 5 चेंडू 16 धावा. मोठे फटके मारायला लागतील कुक्षर संघाला जिंकायचा असेल तर सामना आहे हो. आणि आज बाद झालेला आहे विनोद पाटील. चांगला झेल विकेट किपरच्या माध्यमातून. 7वा गडी तंबूच्या आश्रयामध्ये जात आहे. दयनीय अवस्था झालेली आहे कुक्षर संघाची. विकास यांच्या माध्यमातून चांगला झेल पकडलेला आहे विकेट किपरच्या ह्याच्यात. नवीन फलंदाज तन्मय. चार चेंडू 16 धावा. बघू तन्मय आपल्या संघासाठी काय करतात. आणि हा फटका मारलेला आहे कव्हरच्या इथे. चांगली फिल्डिंग केलेली आहे. आता आव्हान आलेलं आहे 3 चेंडू 15 धावा. आणि हा फटका मारलेला आहे. चौकार. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटोलला फुल टोल दिलेला आहे. दोन चेंडू 11 धावा. कंपल्सरी चेज असेल. दोन्ही चेंडूवर षटकार मारायला लागतील. बघू ब्रिजेश प्ले काय करतात या संघासाठी. आणि हा फटका मारलेला आहे आणि सिंगलला धाव भेटत असेल. कुक्षर संघ खूप लांब गेलेला आहे. फटका कुठे कोणी बॅटिंग कोणीच केली नाही. बघू शेवटचा चेंडू सागर घेऊन येत आहे आणि हा फटका मारलेला आहे. सिंगलला धाव भेटत आहे आणि सामना जिंकलेला आहे सिद्धिविनायक राबाले संघाला. पुढच्या मॅच साठी तुम्हाला शुभकामना आहे. हार्ड लक कुक्षर संघ. तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी गुड लक.